हाय गाईज, पुन्हा एकदा आमच्या चॅनेलवर स्वागत आहे. तालाब सेंटिसिटी आपला वेल्थ पार्टनर. माझं नाव नो आहे आणि तुम्ही पाहत आहात सम सिरीज 21 पास फॉर शोर व्हिडिओज. NM सिरीज 21 पीस डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही कव्हर केला आहे. आता आम्ही मॉक टेस्टचे व्हिडिओ बनवत आहोत. आतापर्यंत 2 मॉक टेस्ट कव्हर केल्या आहे, मॉक टेस्ट 1 आणि 2. आज आपण मॉक टेस्ट 3 बद्दल बोलणार आहोत, ज्यात मी तुम्हाला 50 प्रश्न सांगणार आहे. पण पुढे जाण्यापूर्वी हे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात हे मी सांगू इच्छितो. पुन्हा पुन्हा येतच राहतात, पण हे गृहीत धरू नका की हेच प्रश्न येणार आहेत. हे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. हे माझं आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुमच्याकडे जेवढं करिक्युलर आहे एस सिरीज 21 APMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम नीट वाचा, त्यानंतरच प्रश्न सोडवा आणि मगच परीक्षा द्या. हे सल्ला दिला जात नाही की फक्त आणि फक्त हे मॉक टेस्ट वाचूनच तुम्ही परीक्षा द्यायला जावं. किंवा तुम्ही असं विचाराल की हेच प्रश्न येणार आहेत. असं अजिबात नाहीये. हे काही असे प्रश्न आहेत जे नेहमी येत असतात. कदाचित हे प्रश्न परीक्षेत येणारही नाहीत, पण आपल्याला NSM सिरीज 21 चा संपूर्ण अभ्यासक्रम पाहिजे. 12 प्रकरणांची आप व्हिडिओ बनवली आहे. तुम्ही प्लेलिस्ट मधून ती पाहू शकता. याचा लिंक डिस्क्रिप्शन मध्येही दिला आहे. ते तुम्ही पाहू शकता. नक्की वाचा. त्याच्यानंतर तुम्ही हा मॉक टेस्टचा व्हिडिओ पहा. चला सुरू करूया. NSM सिरीज 20 NA चा मॉक टेस्ट थर्ड क्वेश्चन. कोणत्याही व्यक्तीसाठी पात्र होण्यासाठी हे आवश्यक आहे. पूर्वीच्या आर्थिक वर्षात भारताबाहेर 132 किंवा त्याहून अधिक दिवस राहिल्यास टॅक्सेशनच्या प्रकरणात स्पष्टपणे सांगितले आहे की कोणतीही व्यक्ती जर 132 दिवस किंवा त्याहून अधिक भारताबाहेर राहते तरच ती पात्र मानली जाईल. पुढील पैकी कोणते इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह मानले जाते? करंट इन्कम, कॅपिटल प्रिझर्वेशन, कॅपिटल अप्रिसिएशन, सर्वच. तर बरोबर उत्तर आहे सर्वच. कोणत्याही गुंतवणूकदाराचे गुंतवणूक उद्दिष्ट या तिघांपैकी कोणतेही असू शकते. काही गुंतवणूकदार आहेत ज्यांचे उद्दिष्ट गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवणे असते. काहींना भांडवलाचे संरक्षण आणि थोडा परतावा अपेक्षित असतो, तर काहींना भांडवलाची वाढ एप्रिसिएशन हवी असते. म्हणून उत्तर सर्वच. गुंतवणूकदाराचे उद्दिष्ट रिटर्न आणि लिक्विडिटी या बाबींशी संबंधित असते आणि त्यानुसार गुंतवणूकदार आपले उद्दिष्ट ठरवतो आणि ही तिन्ही उद्दिष्टे त्या श्रेणीत येतात. प्रश्न आहे 3. गुंतवणूक प्रक्रियेतील पहिलं पाऊल कोणतं? ते आहे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंटची तयारी. स्टेटमेंट ऑफ कॅश नीड्स, ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट. यापैकी योग्य उत्तर आहे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट. जसं की पुस्तकात लिहिलं आहे, गुंतवणूक प्रक्रियेतील पहिलं पाऊल म्हणजे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट तयार करणं, जे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये वापरलं जातं. जेव्हा एखादा PMS फंड मॅनेजर सुरुवात करतो तेव्हा सर्वात आधी इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट तयार केलं जातं आणि ते इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट नेमकं काय असतं? हे एक रोडमॅप आहे जो गुंतवणूकदाराची क्षमता ठरवतो आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट, ध्येय, गुंतवणुकीवरील बंधने यांची व्याख्या करतो. त्यामुळे गुंतवणूकदाराचा जो रिस्क प्रोफाईल आहे तो सांगतो. गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे, स्कीमचे उद्दिष्ट काय आहे, स्कीमची ध्येय काय आहे, कुठे गुंतवणूक केली जाईल आणि जर गुंतवणूकदाराची काही बंधने असतील तर ती देखील या स्टेटमेंटमध्ये नमूद केली जातात. तर हा गुंतवणूक प्रक्रियेतील एक टप्पा आहे. प्रश्न क्रमांक 4 PMS च्या सुरुवातीचा टप्पा कोणता आहे? सेबीने सर्व पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन्स कधी जारी केले? तर जानेवारी 9, 1993 आणि जानेवारी 2020. तर योग्य उत्तर आहे जानेवारी 1993. हे स्पष्टपणे पुस्तकांमध्ये नमूद केले आहे की जानेवारी 1993 मध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसची सुरुवात झाली, जेव्हा सेबी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन्स 1993 मध्ये आले. हे रेग्युलेटरने जारी केलेल्या काही जुन्या रेग्युलेशन्स पैकी एक आहे. PMS हे खूप जुने रेग्युलेशन्स आहेत आणि ते 1993 मध्ये सुरू झाले होते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता अपवाद वगळता? प्रत्येक पोर्टफोलिओ मॅनेजरने सिक्युरिटीज मॅनेजमेंट आणि ऑप्शन्स, ॲडव्हायझरी सर्व्हिसेस, नॉन डिस्क्रिशनरी सर्व्हिसेस,
डिस्क्रिशनरी सर्व्हिसेस या संदर्भात स्टेडियम पॉइंट द्यावा लागतो आणि वरीलपैकी कोणतेही नाही. उत्तर आहे ॲडव्हायझरी सर्व्हिसेस, म्हणजे ॲडव्हायझरी सर्व्हिसेस वगळता फंड मॅनेजमेंट 3 प्रकारच्या सेवा देऊ शकतो. PMS मध्ये डिस्क्रिशनरी, नॉन डिस्क्रिशनरी आणि ॲडव्हायझरी. तर ॲडव्हायझरी सर्व्हिस वगळता उर्वरित दोन्ही म्हणजेच डिस्क्रिशनरी आणि नॉन डिस्क्रिशनरी मध्ये हे अनिवार्य आहे. तो फंड मॅनेजर एक स्टडी नियुक्त करेल. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती एंटिटी पात्र नाही इन्व्हेस्ट करण्यासाठी? असोसिएशन ऑफ पर्सन्स, पार्टनरशिप फर्म्स यापैकी. वर दिलेले उत्तर आहे तर यातील सर्वच एंटिटीज इन्व्हेस्टमेंट करू शकतात. PMS मध्ये तर एकदा यादी दाखवतो. तुम्हाला कोणत्या एंटिटीज इन्व्हेस्टमेंट करू शकतात हे दाखवतो. व्यक्ती आणि हिंदू विभाजित कुटुंब, प्रीती फोर्स सोसायटीओ, व्यक्ती भागीदारी फॉर्म आणि मर्यादित लेबिलिटी फॉर्म आणि ट्रस्ट आणि बोर्डी कॉर्पोरेट. प्रश्न 7. भविष्यातील पेमेंटच्या संदर्भात एक निश्चितता आहे की गुंतवणूकदाराला नाममात्र दरापेक्षा जास्त परतावा लागेल. अतिरिक्त घटकाला डेसल्फारिस्क फ्री डेट ऑफ रायटिंग म्हणतात. जोखीम प्रीमियम बोर्ड अल्फारिस्क फ्री डेट ऑफ रायटिंग म्हणून योग्य उत्तर म्हणजे जोखीम प्रीमियम. पहा, जेव्हा भविष्यातील पेमेंटवर अनिश्चितता असते, बरोबर, तर गुंतवणूकदारांना काय हवे आहे? जेव्हा माझे भविष्यातील रोख प्रवाह निश्चित नसतात तेव्हा माझे भविष्यातील रोख प्रवाह येणार आहेत. सामान्यतः इक्विटी गुंतवणुकीत असे घडते तेव्हा भविष्यातील रोख प्रवाह उत्तरेकडे असतात. म्हणून गुंतवणूकदार काय करतो, तो परतावा हवा असतो आणि तो नाममात्र दरापेक्षा जास्त परतावा अपेक्षित करतो की मी नाममात्र दरापेक्षा जास्त परतावा मिळवेन. म्हणून अतिरिक्त घटक याला जोखीम प्रीमियम म्हणतात. जोखीम प्रीमियम. प्रश्न क्रमांक 8. पोर्टफोलिओ परफॉर्मन्स मापन ऑफ इन्फॉर्मेशन रेशो डॅश गणना करा. सरासरी डिफरेन्शियल रिटर्नची गणना करा. पोर्टफोलिओ परफॉर्मन्स रिटर्नचे मूल्यांकन करा. जोखीम प्रति युनिट परतावा फक्त पोर्टफोलिओ बेंच मार्कशी जुळवून घेण्याचा धोका. जोखीम कंपास पोर्टफोलिओ रिटर्नसी सो अंतर्गत अपेक्षित परतावा. बरोबर उत्तर हे सरासरी डिफरेन्शियल रिटर्न प्रति युनिट डिफरेन्शियल रिटर्नच्या व्हेरिएबिलिटीने मोजले जाते. हे लक्षात ठेवा. जर कोणाला हे ठरवायचं असेल की फंड मॅनेजरने जे अल्फा निर्माण केलं आहे ते त्याच्या कौशल्यामुळे आहे की फक्त योगायोगाने घडलं आहे, म्हणून आपण इन्फॉर्मेशन रेशो, अप्रेजल रेशो काढतो, बरोबर आहे ना? हे कसं करतं तर हे सरासरी डिफरेन्शियल रिटर्न्स प्रति युनिट डिफरेन्शियल रिटर्नच्या व्हेरिएबिलिटीवर मोजलं जातं. प्रश्न क्रमांक 9. 2 फ्युचर किमतींमध्ये स्पॉट आणि फ्युचर किमतींमध्ये फ्युचर ऑप्शन किमतींमध्ये आर्बिट्राज संधी असू शकतात. म्हणून योग्य उत्तर आहे वरील सर्व. पहा, आर्बिट्राज संधी या सर्वांमध्ये असू शकतात. फ्युचर प्राइसेसमध्येही, स्पॉट आणि फ्युचर प्राइसेसमध्येही, तसेच फ्युचर आणि ऑप्शन प्राइसेसमध्येही असू शकतात. म्हणूनच उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10. परफॉर्मन्स मोजण्याचा तो प्रमुख उपाय कोणता आहे जो पोर्टफोलिओचा रिस्क प्रीमियम पोर्टफोलिओ बीटाने भागतो? जेन्सन मेजर, ट्रेनर मेजर, शार्प मेजर किंवा फार्मा मेजर. पहा, पोर्टफोलिओ रिस्क प्रीमियम म्हणजेच RP-F म्हणजे पोर्टफोलिओचा रिटर्न मायनस रिस्क फ्री रिटर्न आणि हे पोर्टफोलिओ बीटाने भागले जाते. इथे असं विचारलं आहे तर हे ट्रेनर रेशोमध्ये येतं, म्हणून हा ट्रेनर रेशोचा फॉर्म्युला आहे. बरोबर, ट्रेनर रेशो आपण याच पद्धतीने मोजतो, एक्सेस रिटर्नला सिस्टमॅटिक रिस्कने भागून. म्हणूनच हे असं कॅल्क्युलेट केलं जातं, पोर्टफोलिओचा एक्सेस रिटर्न बीटाने भागून. म्हणूनच इथे ट्रेनर मेजर हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतामध्ये राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी रेग्युलेटरी बंधने कोणती आहे ज्या माहितीपर्यंत पोहोच मिळवता येते जी सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध नाही किंवा ओव्हरसीज मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी? वरील दोन्ही किंवा यापैकी काहीच नाही. म्हणून यापैकी रेग्युलेटरी बंधन कोणते आहे भारतात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी? तर योग्य उत्तर आहे ओव्हरसीज मार्केटमध्ये गुंतवणूक करणे. साधारणपणे वैयक्तिक गुंतवणूकदारांना अनेक नियामक बंधने नसतात. त्यांच्याकडे बहुतेक नियामक बंधने नसतात, परंतु जर काही असतील तर त्यांना नियमांचे पालन करावे लागेल जे गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांना देखील मर्यादित करू शकतात. म्हणून काही नियम गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांवर बंधने बनतात. उदाहरणार्थ,
RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI त्यांच्या सूचना देखील आहेत, म्हणून त्यांच्याकडे LRS जिओलिजिबिलिटी रेमिटन्स स्कीम आहे. त्यामुळे त्यात असे घडते की भारतातील रहिवासी व्यक्ती फक्त $1,50,000 पर्यंत गुंतवणूक करू शकते. म्हणून हे एक रेग्युलेटरी बंधन ठरते. म्हणूनच योग्य उत्तर इन्व्हेस्टमेंट इन ओव्हरसीज मार्केट्स या प्रश्नावर सर्व रेग्युलेशन्स कोणत्या लागू होतात आणि त्यांची मर्यादा काय आहे हे तपासले जाते. EB जे त्यांना देईल. अँकर इन्व्हेस्टरचा दर्जा म्हणजे 10 लाख, 1 कोटी, 5 कोटी आणि 10 कोटी. तर योग्य उत्तर आहे 10 कोटी. म्हणजेच अँकर इन्व्हेस्टर म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे पब्लिक इश्यूमध्ये बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे अर्ज करतात आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या नियमानुसार किमान 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करतात. पब्लिक इश्यूमध्ये बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे हे केले जाते. पुढचा प्रश्न आहे, झिरो कूपन बॉन्डचे मॅच्युरिटीसाठी रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे? पर्याय आहेत 2 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे. तर योग्य उत्तर आहे 4 वर्षे. तर हे जे झिरो कूपन बॉन्डचं आहे त्यामध्ये कोणताही कूपन पेमेंट मिळत नाही. इथे कूपन पेमेंट दिले जात नाही. तर झिरो कूपन बॉन्ड्सची ड्युरेशन ही फक्त मॅच्युरिटीच्या बरोबर असते. बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 14 साठी. कोणत्या प्रकारचे गुंतवणूक उद्दिष्ट कन्सोलिडेशन फेजमध्ये ठेवावे लागते? टॅक्स प्लॅनिंग, कॅपिटल प्रिझर्वेशन, रेग्युलर इन्कम किंवा कॅपिटल अप्रिसिएशन. तर जो कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे त्याने कॅपिटल प्रिझर्वेशन करायला हवे. म्हणून बरोबर उत्तर आहे कॅपिटल प्रिझर्वेशन. कन्सोलिडेशन फेज साधारणपणे आपला मिड टू लेट करिअर फेज असतो, म्हणजेच आयुष्यातील तो टप्पा जिथे आपली उत्पन्न आपल्याच्या खर्चांपेक्षा जास्त असते, म्हणजेच इन्कम एक्सिव्स एक्सपेन्सेस. त्यामुळे या स्टेजमध्ये काय होते? कन्सोलिडेशन म्हणजे आपले इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मजबूत करणे, कारण आता आपली इन्कम जास्त झाली आहे, खर्चे कमी आहेत. म्हणून हा आयुष्यातला तो काळ आहे जिथे 15-20 वर्षे लागतात आणि गुंतवणूकदार कॅपिटल प्रिझर्वेशनकडे आणि उच्च कॅपिटल गेन इन्व्हेस्टमेंटकडे पाहायला लागतात. ब्लस्ड सम लो रिस्क असेट्स. म्हणून प्रश्न क्रमांक 50 पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग डिसिजनमध्ये कोणते खर्च येतात? सामान्य खर्च, बिडास्क स्प्रेड्स आणि टॅक्सेस, ट्रान्झॅक्शन कोस्ट आणि टॅक्सेस, इक्विटी रिसर्च कोस्ट आणि ट्रान्झॅक्शन कोस्ट. तर योग्य उत्तर आहे ट्रान्झॅक्शन कोस्ट आणि टॅक्सेस. पहा, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंगमध्ये काय होतं की साधारणपणे एक ट्रेड केला जातो. बरोबर आहे. म्हणजेच पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करायची असल्यास जसं की इक्विटी आणि डेटचं पोर्टफोलिओ आहे आणि जर इक्विटीचं प्रमाण जास्त झालं तर मग थोडी इक्विटी विकून ते कमी करावं लागेल, किंवा डेट जास्त झालं तर डेट विकून आपल्याला पूर्वीच्या लोकेशनवर यावं लागेल. उदाहरण म्हणून सांगतो, यात इक्विटी 50 आहे आणि डेट 50 आहे. जर इक्विटी जास्त झाली तर आपल्याला इक्विटी विकून पुन्हा 50 वर आणावी लागेल आणि जर डेट जास्त झाली तर डेट विकून तीही 50 वर आणावी लागेल. म्हणजे पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग कायम ठेवता येईल. आता यात 2 प्रकारचे खर्च येतात, ट्रान्झॅक्शन कोस्ट आणि टॅक्स कोस्ट. ट्रान्झॅक्शन कोस्ट म्हणजे आपण जे ट्रेडिंग करतो त्यावरचा खर्च आणि टॅक्स कोस्ट म्हणजे आपण इक्विटी विकली तर त्यावर काही टॅक्स लागेल आणि डेटमध्येही काही ना काही टॅक्स लागेल. म्हणूनच हे सगळं आपल्या ट्रान्झॅक्शन कोस्ट आणि टॅक्सवर अवलंबून असतं, कारण हे खर्च वाढतात. बॉन्ड संदर्भात पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग निर्णयाला प्रश्न क्रमांक 16 कसा लागू होतो? इंडेंचर म्हणजे काय आणि इंडेंचर हा खास प्रकारचा व्हॅल्यू बॉन्ड आहे. तसेच इंडेंचर म्हणजे बॉन्डमधील इंडेमिटी क्लॉज. इंडेंचर हा कायदेशीर करार आहे जो बॉन्डच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करतो आणि बॉन्डवरील जबाबदारीच्या हक्काचा अधिकार दर्शवतो. त्यामुळे पुस्तकात लिहिलं आहे की इंडेंचर हा कायदेशीर करार आहे जो बॉन्डच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करतो. स्पष्टीकरण आवश्यक आहे. इंडेंचर फक्त कायदेशीर दस्तऐवज असतो जो बॉन्डच्या वैशिष्ट्यांची माहिती देतो. बॉन्डसाठी प्रश्न क्रमांक 70 क्रॅश होल्ड फ्रिक्वेन्सी परफॉर्मन्स रिपोर्टिंग. पोर्टफोलिओ मॅनेजरवर सेबी रेग्युलेशननुसार परफॉर्मन्स रिपोर्टिंगची आवश्यकता आहे, जी 5 महिन्यांनी आणि 2 महिन्यांनी एकदा असते. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट रेग्युलेशननुसार परफॉर्मन्स रिपोर्टिंग कशी करायची हे सांगितलं आहे. 3 महिने. बरोबर उत्तर आहे 3 महिने. प्रश्न क्रमांक 18 फेस व्हॅल्यू संदर्भात पोर्टफोलिओ मॅनेजरच्या क्लायंटसाठी चुकीचे विधान ओळखा.
क्लायंटला त्या सर्व्हिसेससाठी फी भरावी लागत नाही ज्या पोर्टफोलिओ मॅनेजरने आउटसोर्स केल्या आहे. प्रत्येक सर्व्हिससाठी फी जी क्लायंटने मान्य केली आहे ती सुरुवातीच्या करारात ठरवली जाते. परफॉर्मन्स फी पोर्टफोलिओ मॅनेजरने पूर्णपणे वाटाघाटी करून आकारली जाते. तर चुकीचे विधान ओळखायचे आहे. इंटरस्टेटमेंट क्लायंटला त्या सर्व्हिसेससाठी फी भरावी लागत नाही ज्या पोर्टफोलिओ मॅनेजरने आउटसोर्स केल्या आहे. हे विधान चुकीचे आहे. त्यामुळे उत्तर आहे क्लायंटला त्या सर्व्हिसेससाठी फी भरावी लागत नाही ज्या पोर्टफोलिओ मॅनेजरने आउटसोर्स केल्या आहेत. म्हणजेच कोणतीही अशी आउटसोर्स सर्व्हिस जसे अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटिंग यासाठीचा खर्च क्लायंटलाच करावा लागतो. प्रश्न क्रमांक 19. PMS फर्मला कोणते रेकॉर्ड ठेवावे लागत नाहीत? व्हॅल्युएशन फॉर्म, फर्मचा नफा, फर्मचे फायनान्शियल स्टेटमेंट, कंपन्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट ज्यात PMSने गुंतवणूक केली आहे किंवा फर्मचा ऑडिटर रिपोर्ट. सेबी रेग्युलेशननुसार प्रत्येक पोर्टफोलिओ मॅनेजरने खालील कागदपत्रे ठेवावी लागतात: व्हॅल्युएशन कॉपी, अकाउंटिंग पिरियडचा शेवट, नफातोटा पत्रकाची कॉपी, ऑडिटर रिपोर्टची कॉपी, आर्थिक स्थितीचे स्टेटमेंट आणि प्रत्येक गुंतवणूक व्यवहाराच्या शिफारसीसाठी पुरावे. पण कंपन्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट ज्यात PMSने गुंतवणूक केली आहे हे ठेवण्याची कुठेही अट नाही. त्यामुळे बरोबर उत्तर आहे फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनीज इन PMS इन्व्हेस्टेड. प्रश्न क्रमांक 20. प्राइस रिलेटेड रेशोमध्ये ट्रॅकिंग एररला डिनॉमिनेटर म्हणून वापरले जात नाही. पोर्टफोलिओ टू अस डिनॉमिनेटर, ट्रू अस न्यूमिरेटर हे चुकीचे आहे. परेल रेशो ट्रॅकिंग एररला डिनॉमिनेटर म्हणून वापरत नाही, ट्रूला देखील नाही. पुढे जेव्हा 25,000 रुपये व्याज म्हणून गुंतवणूकदाराला द्यायचे आहेत आणि TDS 10% आहे तर व्याजाच्या पेमेंटसाठी किती रक्कम बाजूला ठेवावी लागेल? पर्याय आहेत 20,000, 27,000, 27,777. या फॉर्म्युल्याचे स्पष्टीकरण देतो. फॉर्म्युला आहे नेट मिळवण्यासाठी ग्रॉसमधून ग्रॉस एक्स टॅक्स वजा करा. म्हणजेच टॅक्स 10% असल्यास 10% म्हणजे 0.10. नेट अमाउंट आहे 25,000 तर 25,000 जी एक्स 0.10. ही गणना सोडवली तर ग्रॉस येईल 27,777. पुढे डॅश हे इन्व्हेस्टमेंटसाठी ऑब्जेक्टिव्ह असू शकत नाही. कॅपिटल रेशनिंग, कॅपिटल अप्रिसिएशन, कॅपिटल प्रिझर्वेशन आणि करंट इन्कम. खूप स्पष्टपणे आपण वाचले आहे की कॅपिटल रेशनिंग उद्दिष्ट असू शकत नाही. उर्वरित 3 प्रशंसा, जतन, उत्पन्न मिळवणे गुंतवणुकीचे उद्दिष्ट असू शकतात. प्रश्न 23. फंडामेंटल अनालिसिस, डेटा मायनिंग प्रक्रिया, स्टॉकसाठी इंट्रिन्सिक फेस मार्केट बुक व्हॅल्यू तो फंडामेंटल अनालिसिस आहे. आपण स्टॉकची अंतर्निहित इंट्रिन्सिक किंमत शोधण्यासाठी हे करतो आणि फंडामेंटल अनालिसिसमध्ये प्रक्रिया म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू ठरवणे. हे काही आर्थिक घटकांवर, भविष्यातील कमाईवर आणि त्याच्या P रेशोवर अवलंबून असते. आपण कंपनीचे कॅश फ्लो, व्याज आणि इतर सर्व व्हेरिएबल्स पाहतो जे ठरवणारे घटक असतात. त्यानंतर आपण स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढतो. म्हणजेच हा फंडामेंटल अनालिसिस स्टॉकसाठी इंट्रिन्सिक व्हॅल्यू ठरवण्याची प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 24. म्युच्युअल फंडच्या कॅश मॅनेजमेंट टीमची जबाबदारी फंड अकाउंटिंग कर अनुपालनासाठी काय आहे? ही टीम बंका, फंड मॅनेजमेंट टीम आणि च्या वित्तीय विभाग यांच्यातील दुवा म्हणून काम करते. कॅश मॅनेजमेंट टीम, म्युच्युअल फंड ही बंका आणि फंड मॅनेजमेंट टीम यांच्यातील दुवा म्हणून काम करते. कॅश मॅनेजमेंट टीम बंका आणि फंड मॅनेजमेंट टीम यांच्यात इंटरफेस म्हणून काम करते, जेणेकरून गुंतवणूकदारांकडून बंकेत आलेला पैसा फंड मॅनेजरकडे पोहोचवला जाईल, जेणेकरून तो पुढे सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करू शकेल आणि रिडेम्पशनची मागणी आल्यावर रिडेम्पशनची रक्कमही योग्य वेळी दिली जाईल. प्रश्न क्रमांक 25. जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराला पैशांची कमतरता भासते तेव्हा त्याची किंमतीची त्वरित आणि प्रभावी प्रतिक्रिया म्हणजे खर्च कमी करणे, कर्ज घेणे, उत्पन्न वाढवणे किंवा गुंतवणूक करणे यापैकी काय असते? तर योग्य उत्तर आहे कर्ज घेणे. म्हणजे लोक पैसे कमावतात आणि खर्च करतात, बरोबर ना? तर जसं आपण कमावतो तसंच आपण खर्च करतो, पण जसं काही कमतरता येते तसं सर्वात त्वरित जी प्रतिक्रिया असते ती म्हणजे कर्ज घेणेच असते, बरोबर ना? म्हणूनच कधी कधी आपण काय करतो
तर ही कमतरता भरून काढण्यासाठी कर्ज घेतो, बरोबर? म्हणून आपलं योग्य उत्तर आहे कर्ज घेणे. प्रश्न क्रमांक 26 कडे वार्षिक ऑडिटसाठी ऑडिटर नेमण्याचा अधिकार आहे, जेणेकरून पीएमएस फर्मच्या व्यवहारांचे रेकॉर्ड्स तपासता येतील. पर्याय आहेत कंप्लायन्स ऑफिसर, आरबीआय, क्लायंट्स आणि एसीबीआय. तर अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की क्लायंट हा योग्य उत्तर आहे. क्लायंटकडे ऑडिटर नेमण्याचा अधिकार असतो. तो कधीही ऑडिटर नेमू शकतो वार्षिक ऑडिटसाठी, म्हणजेच पीएमएस फर्मकडे असलेल्या व्यवहारांच्या रेकॉर्ड्सचे ऑडिट करण्यासाठी क्लायंट कधीही ऑडिट करण्यास सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 27 श्री अविनाश हे पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत आणि ते सिक्युरिटीज विकण्याचा विचार करत आहेत, पण त्यांना त्या सिक्युरिटीजच्या मालकी किंवा अस्तित्वाबद्दल खात्री नाही. त्यांनी हा व्यवहार पुढे सुरू ठेवावा का? पर्याय पाहूया. होय, ते व्यवहार पुढे करू शकतात कारण कंपनीला सिक्युरिटीची खरी ओळख सिद्ध करावी लागेल. होय, ते व्यवहार पुढे करू शकतात कारण त्यांचे हेतू चांगले आहे. होय, तो व्यवहार पुढे करू शकतो कारण व्यवहार पूर्ण होताना त्याला स्पष्टता मिळेल. नाही, तो या व्यवहारात पुढे जाऊ शकत नाही कारण सेबीच्या फसवणुकीच्या प्रतिबंधांनुसार तो फसवा व्यवहार मानला जाईल. म्हणून योग्य उत्तर आहे नाही, तो व्यवहार पुढे करू शकत नाही कारण हे एसीबीआयच्या फसवणूक प्रतिबंधक नियमांनुसार फसवणूक म्हणून गणले जाते, बरोबर ना? म्हणून जेव्हा तो सिक्युरिटीज विकत आहे पण त्याला मालकी किंवा सिक्युरिटीजच्या अस्तित्वाबद्दल खात्री नाही, तेव्हा हा फंड मॅनेजर हे करू शकत नाही. हे एका प्रकारे फसवणूक व्यवहार मानले जाईल. ज्या सिक्युरिटीची मालकी सिद्ध झालेली नाही त्या विकणे हे फसवणूक म्हणून गणले जाईल. पुस्तकात अगदी स्पष्टपणे लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 28 बाजारातील तज्ज्ञ पुढील 2-3 वर्षांसाठी उच्च अस्थिरतेचा काळ येईल असे भाकीत करत आहे. खालीलपैकी कोणत्या टप्प्यातील गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे आणि पुन्हा संतुलन रिबॅलन्सिंग करण्याचा विचार करावा? संचय अक्युमुलेशन आणि संकलन कन्सोलिडेशन टप्पा, संकलन आणि खर्च स्पेंडिंग टप्पे, भेटवस्तू गिफ्टिंग आणि संतलन टप्पे आणि भेटवस्तू आणि संचय टप्पे, बरोबर? तर योग्य उत्तर आहे संतलन आणि खर्च टप्पे. या दोन्ही टप्प्यांमध्ये भांडवल जपणे महत्त्वाचे असते आणि अस्थिर गुंतवणुकीत पैसे घालणे आवश्यक असते. म्हणून उत्तर आहे संतलन आणि खर्च टप्पे. प्रश्न क्रमांक 29 श्री मिस्त्री यांना एसीबीआय कडून नोंदणीकृत पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. एसीबीआय कडून नोंदणी रद्द किंवा निलंबन पुढील 12 महिन्यात कोणत्या कारणामुळे होऊ शकते? श्री मिस्त्रींच्या मुख्य अधिकाऱ्याने नुकतेच चार्टर मिळवले. श्री मिस्त्री यांची निव्वळ संपत्ती 5 कोटी आहे. अनुपालन अधिकाऱ्यावर अलीकडेच आर्थिक गुन्ह्यासाठी आरोप ठेवण्यात आला. म्हणून योग्य उत्तर आहे की श्री मिस्त्रींच्या अनुपालन अधिकाऱ्यावर अलीकडेच आर्थिक गुन्ह्यासाठी आरोप ठेवण्यात आला आहे, बरोबर? म्हणून एसीबीआयच्या नियमांनुसार स्पष्टपणे लिहिले आहे की एसीबीआयच्या नियमांनुसार अर्जदार, त्याचे संचालक, भागीदार, मुख्य अधिकारी, अनुपालन अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर जर कोणताही नैतिक अधःपतनाचा दोष लागला असेल किंवा कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात दोषी आढळले असेल तर थेट परवाना रद्द किंवा निलंबित केला जाऊ शकतो. प्रश्न 30 बीटा अनियमित प्रणालीगत एकूण किंवा सर्व शेअर बाजारातील जोखीम मोजण्यासाठी वापरतात. आपण छान समजावले आहे की बीटा प्रणालीगत जोखीम मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 31 डॅश हे म्युच्युअल फंड ट्रस्टचे लाभार्थी आहेत. युनिट होल्डर्स, प्रायोजक, ट्रस्टीज किंवा मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या. जसं की आपण सर्वजण जाणतोच, युनिट होल्डर्स हे म्युच्युअल फंड ट्रस्टचे लाभार्थी असतात. जे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात ते गुंतवणूकदार हे म्युच्युअल फंडचे लाभार्थी असतात. प्रश्न क्रमांक 32 मिस शोभा यांनी अमेरिकेत 10 लाख रुपये गुंतवले जेव्हा US डॉलर ते भारतीय रुपया दर 74.225 होता. सुमारे 6 महिन्यांनंतर US डॉलर ते भारतीय रुपया दर बदलून 69.225 प्रति US डॉलर झाला. या परिस्थितीत गुंतवणुकीचे नवीन भारतीय रुपया मूल्य हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील गुंतवणुकीच्या किमतीतील बदलावर अवलंबून असेल आणि US डॉलरमधील मूल्य निश्चितच कमी होईल कारण भारतीय रुपयाचे मूल्य वाढले आहे.
तर फक्त बी. दोन्ही अ आणि बी बरोबर आहेत किंवा दोन्ही चुकीचे आहे. यापैकी योग्य उत्तर आहे फक्त अ. म्हणजेच जो विधान आहे विल डिपेंड ऑन द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ द इन्व्हेस्टमेंट इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड इट्स व्हॅल्यू इन अस डॉलर्स. भारतीय रुपयाचे मूल्य दोन गोष्टींवर अवलंबून असते, एक्सचेंज रेटवर आणि त्या सिक्युरिटीच्या किमतीतील वाढ किंवा घसरणीवर जी त्यांनी तिथे गुंतवली आहे. सामान्यतः जर रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला, म्हणजेच रुपया 75 वरून 69 झाला या प्रश्नात, तर गुंतवणुकीचे मूल्य रुपयांमध्ये कमी होईल. पण जर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील सिक्युरिटीचे मूल्य वाढले असेल तर एक्सचेंज मधील तोटा सिक्युरिटीच्या किमतीतील वाढीमुळे भरून निघू शकतो. म्हणजेच जर नेट तोटा झाला असेल तर सिक्युरिटीच्या किमतीतील अप्रिशिएशनमुळे तो भरून निघेल. पण इथे एक प्रकारे रुपया डॉलरच्या तुलनेत अप्रिशिएट झाला आहे आणि गुंतवणुकीचे मूल्य रुपयांमध्ये कमी झाले आहे. प्रश्न क्रमांक 33. परताव्याच्या संदर्भात योग्य विधान ओळखा. मनी वेटेड रेट ऑफ रिटर्न हे वार्षिक होल्डिंग पिरियडच्या बरोबरीचे असते. टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न हे जिओमेट्रिक सरासरीच्या बरोबरीचे असते. वरील दोन्ही किंवा वरील पैकी नाही. टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न जिओमेट्रिक सरासरी सारखेच असते. प्रश्न क्रमांक 34. पोर्टफोलिओ मॅनेजर नियमांपैकी कोणती तरतूद पात्र फंड व्यवस्थापकांसाठी लागू होत नाही हे ओळखा. पात्र गुंतवणूक निधींना सेवा देण्यासाठी आवश्यक घोषणांची सादरीकरण, आयकर कायद्याच्या कलम 9A अंतर्गत अनुपालन, पात्र गुंतवणूक निधींसाठी प्रकटीकरण आवश्यकता, परदेशी निधींचे लेखापरीक्षण. बरोबर, तर योग्य उत्तर आहे परदेशी निधींचे लेखापरीक्षण. प्रश्न क्रमांक 35. योग्य विधान ओळखा. अ. योजनेचे मूल्यांकन करताना खर्चाचा प्रमाण एक्सपेन्स रेशो डेट म्युच्युअल फंडासाठी इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा अधिक महत्वाचा असतो. बी. अल्पकालीन डेट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना पोर्टफोलिओची क्रेडिट गुणवत्ता तपासली पाहिजे. फक्त बी. दोन्ही अ आणि बी. ना अ ना बी. तर दोन्ही विधाने बरोबर आहे. उत्तर आहे दोन्ही अ आणि बी. डेट म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना खर्चाच्या प्रमाणाचे महत्त्व इक्विटी म्युच्युअल फंड योजनेपेक्षा जास्त असते. अल्पकालीन डेट साधनांमध्ये गुंतवणूक करताना पोर्टफोलिओची क्रेडिट गुणवत्ता पाहावी लागते. म्हणून योग्य उत्तर आहे दोन्ही अ आणि बी. प्रश्न क्रमांक 36. एका पोर्टफोलिओ व्यवस्थापकाला वाटते की इक्विटी बाजार जास्त किमतीवर आहे आणि लवकरच दुरुस्त होऊ शकतो. त्याने कोणती कृती करावी? याने वेट अँड वॉच, प्रतीक्षा आणि निरीक्षण रणनीती स्वीकारावी. पुनर्संतुलन गुंतवणूकदाराच्या मानसिकतेनुसार करा. बाजार दुरुस्त होईपर्यंत इक्विटीला अधिक वजन द्या. दुरुस्त होण्यापूर्वी इक्विटीचे वजन कमी करा. योग्य उत्तर आहे बाजार दुरुस्त होण्यापूर्वी इक्विटीमधील वजन कमी करा. पहा, जर पोर्टफोलिओ व्यवस्थापकाला असे वाटत असेल की शेअर बाजार जास्त किमतीवर आहे किंवा दुरुस्तीची शक्यता आहे, तर तो नक्कीच बाजार दुरुस्त होण्यापूर्वी इक्विटीचे वजन कमी करू शकतो. प्रश्न क्रमांक 37. मिस कविता या एक PMS वितरक आहेत. त्यांच्या क्लायंटला परफॉर्मन्स प्रोजेक्शन्स कशा केल्या जातात याबद्दल स्पष्टीकरण हवे आहे. तिने काय करावे? मिस कविताने क्लायंटला सांगावे की प्रत्यक्ष जीवनात प्रोजेक्शन्स कधीच खरी ठरत नाही, त्यामुळे दुर्लक्ष करता येईल. मिस कविताने हे समजावून सांगणे कठीण आहे असे सांगावे, कारण हा विषय गुंतागुंतीचा आहे. मिस कविताने क्लायंटला पोर्टफोलिओ व्यवस्थापकाकडे पाठवावे. मिस कविता यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी ते स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. म्हणून योग्य उत्तर आहे मिस कविताकडून अपेक्षा आहे की तिने हे समजावून सांगावे आणि समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावे. मिस कविताने हे समजावून सांगावे आणि परफॉर्मन्स प्रोजेक्शन्स कशा दाखवल्या आहेत हे स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट संदर्भात योग्य विधान ओळखा. इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट हा दस्तऐवज आहे जो गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार वेळोवेळी अद्ययावत करावा लागतो. हा दस्तऐवज पोर्टफोलिओ व्यवस्थापक गुंतवणूकदारांना आकर्षित व मार्गदर्शन करण्यासाठी तयार करतात. इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट हा रिक्त फॉर्म आहे जो सेबीकडून दिला जातो आणि गुंतवणूकदारांनी भरायचा असतो. वरील सर्व म्हणून खरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट हा असा दस्तऐवज आहे ज्याला गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक असते.
उत्तर पहा. इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट तयार करणे हा मुख्य टप्पा आहे. हे पोर्टफोलिओ व्यवस्थापन प्रक्रियेतील पहिलं पाऊल मानलं जातं आणि हे आधीही सांगितलं होतं. हे आपलं रोडमॅप आहे जे आपल्याला गुंतवणुकीच्या प्रक्रियेबद्दल सांगतं, बरोबर? म्हणून गुंतवणूकदाराचे निर्णय, उद्दिष्टे, ध्येय, जोखीम घेण्याची क्षमता, अडचणी, प्राधान्यक्रम या सगळ्या गोष्टी मध्ये लिहिलेल्या असतात, बरोबर? आणि म्हणूनच ला वेळोवेळी अद्ययावत आणि पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच उत्तर आहे की इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट हा दस्तऐवज गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक असते. बाकी सर्व चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 39. कंपनी अधिनियम 2013 च्या कोणत्या विभागात बॉडी कॉर्पोरेटची व्याख्या दिली आहे? कलम 2, कलम 1, कलम 7, कलम 2 म्हणून पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे. उत्तर आहे कलम 2. प्रश्न क्रमांक 40. श्री अमित यांना पोर्टफोलिओ व्यवस्थापकाबद्दल तक्रार आहे आणि त्यांनी ती 1 सप्टेंबर रोजी सादर केली आहे. पोर्टफोलिओ व्यवस्थापकाने ही तक्रार 1 नोव्हेंबर, 1 ऑक्टोबर, 1 डिसेंबर किंवा 16 सप्टेंबर यापैकी कोणत्या तारखेपूर्वी सोडवावी लागेल? योग्य उत्तर आहे त्या वर्षीच्या 1 ऑक्टोबर. SEBIच्या नियमानुसार कोणतीही तक्रार आली तर पोर्टफोलिओ व्यवस्थापकाने ती तक्रार मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत सोडवावी लागते. म्हणून योग्य उत्तर आहे त्या वर्षीच्या 1 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 41. या करारांपैकी कोणत्या करारांमध्ये अंतर्निहित डिफॉल्टचा धोका असतो? कारण व्यवहारातील पक्ष कराराच्या मुदतीला ठरलेली रक्कम भरू शकणे किंवा वस्तू पुरवू शकणे अशी शक्यता असते. फॉरवर्ड करार, फ्युचर्स करार, फॉरवर्ड करार, ऑप्शन करार वरील सर्व. योग्य उत्तर आहे फॉरवर्ड करार. म्हणून फॉरवर्ड करार खूप सोपा आहे. हा करार 2 पक्षांमध्ये थेट ठराविक तारखेला केला जातो. मध्ये कोणतेही एक्सचेंज नसते. फॉरवर्ड करारामध्ये कोणतेही एक्सचेंज नसते, म्हणून पक्ष स्वतःच ठरवतात, बरोबर? म्हणूनच पक्षांकडून डिफॉल्ट होण्याचा धोका वाढतो. म्हणून योग्य उत्तर आहे फॉरवर्ड करार. प्रश्न 42. इक्विटी मार्केटच्या संदर्भात इम्पॅक्ट कॉस्ट म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट ऑर्डर साईजमुळे होणारी टक्केवारी किंमत बदल, लिक्विडिटी रिस्क मोजमाप, लिक्विड शेअर्समधील जोखीम वरील सर्व. म्हणून योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणून इम्पॅक्ट कॉस्ट इक्विटी मार्केट्समध्ये येते, इलिक्विड शेअर्समधील जोखमीमध्ये येते, लिक्विडिटी रिस्क मोजमापामध्ये येते आणि विशिष्ट ऑर्डर साईजमुळे होणाऱ्या टक्केवारी किंमत बदलामध्ये येते. योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 43. श्री सुंदर यांचा गुंतवणुकीचा उद्देश नियमित उत्पन्न मिळवणे आहे. या उद्देशासाठी ते PMS कंपनीकडे जातात. दिलेल्या 4 पर्यायात पोर्टफोलिओ मॅनेजरची निवड कुठला? नवीन IPO, लाभांश देणारे इक्विटी शेअर्स, झिरो कूपन बार्स किंवा स्मॉल आणि मिड कॅप इक्विटी शेअर्स. तर इथे नियमित उत्पन्न आवश्यक आहे. योग्य उत्तर आहे लाभांश देणारे इक्विटी शेअर्स. कारण श्री सुंदर यांचा गुंतवणुकीचा उद्देश नियमित उत्पन्न मिळवणे आहे, म्हणूनच नियमित उत्पन्न लाभांश देणाऱ्या इक्विटी शेअर्समधून मिळू शकते. नियमित उत्पन्न लाभांश देणाऱ्या इक्विटी शेअर्स नवीन IPO, झिरो कूपन बार्समधून येणार नाही कारण त्यात कूपनच नाही, त्यामुळे नियमित उत्पन्न मिळणार नाही. आणि स्मॉल व मिडकॅप इक्विटी शेअर्समध्येही साधारणपणे मिडकॅप कंपन्या आणि स्मॉल व मिडकॅप कंपन्या, त्यामुळे तिथे लाभांश मिळण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच लाभांश देणाऱ्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. प्रश्न क्रमांक 44. एक अनलिस्टेड कंपनी निवडक लोकांच्या गटाकडून सिक्युरिटीची सदस्यता मागवत आहे. हा इश्यू करणारा ना सार्वजनिक इश्यू आहे ना राईट इश्यू आहे. अशा इश्यू करणाऱ्याला प्रायव्हेट प्लेसमेंट, प्रायव्हेट इक्विटी, प्रेफरन्शियल इश्यूअर, कन्व्हर्टिबल डिबेंचर इश्यूअर असे म्हणतात. योग्य उत्तर आहे प्रायव्हेट प्लेसमेंट. प्रश्न क्रमांक 45. यापैकी कोणती गोष्ट SEBI कडून एखाद्या व्यक्तीला फिट अँड प्रॉपर ठरवताना विचारात घेतली जात नाही? म्हणजे चारित्र्याची प्रामाणिकता, आर्थिक सक्षमता, शिक्षा आदेश किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण केले आहे का? योग्य उत्तर आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण केले आहे. म्हणजे कोणती गोष्ट विचारात घेतली जात नाही, म्हणून ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण केले आहे. फिट अँड प्रॉपर व्यक्ती म्हणून घोषित करण्यासाठी विचारात घेतले जाते का? प्रश्न क्रमांक 46. SEBIच्या शुल्क आणि आकारणी संबंधीच्या नियमांनुसार PMS योजनेसाठी हाय वॉटरमार्क म्हणजे काय?
अ. हाय वॉटरमार्क म्हणजे पोर्टफोलिओची सर्वाधिक किंमत. बी. हाय वॉटरमार्क म्हणजे पोर्टफोलिओच्या किमतीची मर्यादा ज्यावर पोर्टफोलिओ व्यवस्थापक कामगिरीवर शुल्क आकारू शकतो. म्हणून फक्त बी. दोन्ही अ आणि बी किंवा ना अ ना बी योग्य आहे. योग्य उत्तर दोन्ही अ आणि बी योग्य आहे. हाय वॉटरमार्क म्हणजे काय? पोर्टफोलिओसाठी मुख्य म्हणजे काय? इम्मा हाय वॉटरमार्क म्हणजे काय? मर्यादा म्हणजे काय? पोर्टफोलिओची किंमत म्हणजे काय? कामगिरीवर आधारित शुल्क म्हणजे काय? पोर्टफोलिओ व्यवस्थापकाद्वारे. म्हणून योग्य उत्तर आहे दोन्ही अ आणि बी. प्रश्न क्रमांक 47. नॉन रेसिडेंट गुंतवणूकदारांच्या साठी कोणती अतिरिक्त कागदपत्रे गोळा करावी लागतात हे ओळखा. अ. जन्म प्रमाणपत्राची प्रमाणित खरी प्रत, परदेशी पत्त्याची प्रमाणित खरी प्रत, पासपोर्टची प्रमाणित खरी प्रत. फक्त अ आणि बी. फक्त बी आणि सी. फक्त अ आणि सी आणि सर्व बी आणि सी. योग्य उत्तर आहे फक्त बी आणि सी या प्रकरणात. जन्म प्रमाणपत्राची प्रमाणित खरी प्रत, परदेशी पत्त्याची प्रत, पासपोर्टची प्रत किंवा कायम पत्त्याचा पुरावा. बरोबर ना किंवा. प्रकरण अनिवार्य आहे. प्रश्न 48. प्राचीन वस्तूंमध्ये गुंतवणूक अमूर्त, पर्यायी सुरक्षा किंवा वास्तविक गुंतवणूक यापैकी कोणते उदाहरण? म्हणून याला पर्यायी गुंतवणूक म्हणतात. पर्यायी गुंतवणुका, सामान्य गुंतवणुका या पर्यायी गुंतवणुका आहेत. प्राचीन वस्तू किंवा कला यामध्ये गुंतवणूक करणे हे पर्यायी गुंतवणूक आहे. प्रश्न क्रमांक 49. खोटी विधान ओळखा. सुरक्षा व्यवहार हे फसवणूक किंवा दिशाभूल करणारे मानले जाईल जर त्यात सुरक्षा व्यवहारात खरेदी विक्री करण्याचा हेतू नसताना व्यवहार केला असेल. सुरक्षा भौतिक किंवा डीमॅट स्वरूपात विकणे किंवा गहाण ठेवणे. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा व्यवहारासाठी कृत्रिमरित्या किंमती वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि कोणत्याही व्यक्तीला शेअर्सच्या इश्यूमध्ये सदस्य होण्यासाठी प्रवृत्त करणे यांचा समावेश असे. म्हणून योग्य उत्तर आहे सुरक्षा भौतिक किंवा डीमॅट स्वरूपात विकणे किंवा गहाण ठेवणे. प्रश्न क्रमांक 50. क्षेत्रविशिष्ट किंवा कंपनी विशिष्ट घटकांमुळे उद्भवणारा धोका याला कोणता धोका म्हणतात? प्रणालीगत धोका, अप्रणालीगत धोका, सट्टा धोका की एकूण धोका? तर योग्य उत्तर आहे अप्रणालीगत धोका. कंपनी विशिष्ट धोका जो प्रकरण. हो, कंपनी विशिष्ट धोका घटक. अप्रणालीगत धोका जो विविधीकरण करून कमी करता येतो. म्हणून योग्य उत्तर आहे अप्रणालीगत धोका. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमधून इतकेच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. म्हणून हो. चाचणी 3 सिरीज 21 डिस्ट्रीब्युटर्स परीक्षा ऑक्टास 3 होती. मला आशा आहे नवीन झाईत बाजूला असे प्रश्न आहे हे फक्त माझ्यासाठीच आहे. तुम्ही सहजपणे परीक्षेला बसू शकता आणि या प्रश्नांसह परीक्षा पास करू शकता. प्रश्न 50 प्रश्न आणि कृपया व्हिडिओ जोडल्याबद्दल खूप धन्यवाद.